नमस्कार प्रेक्षकांनो, वीण दोघातली तुटेना या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण काय पाहतोय, चक्क मात्र स्वानंदी आणि समरने भन्नाट अशी कल्पना लावली आणि आजींला मात्र वाचवलंय. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र 25 लाख द्यायच्या आधीच स्वानंदीने कसं आता त्या अंशुमनचा पूर्ण प्लॅन फ्लॉप केला. मल्लिका तर अक्षरशः तोंडावर आपटली आहे. होय प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग म्हणजे आजच्या भागात आजीला आधी तर किडनॅप केलेलं असतं आणि त्यानंतर आजी जेव्हा शुद्धीवर येतात, परत आता त्यांना आपण कोणी दिसू नये म्हणून मल्लिका मात्र जास्तीचं औषध टाकून त्यांना चक्क अजून एकदा बेशुद्ध करते. होय मित्रांनो, परंतु मल्लिकाच्या बायका मात्र आता जे काही कारस्थान करणार आहे ना, त्याच्याचमुळे त्यांच्या एका चुकीमुळे मात्र आपल्या आजी मात्र संकटातून वाचलेले असतात. होय प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडताना आपल्याला दिसतोय आणि आजचं पूर्ण भागच इंटरेस्टिंग असा दाखवला आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र समर आनंदला 25 लाखांची फटकन सोय कर असं म्हणून फोन करतो. अंशुमनने जो काही आवाज बदलून आता समरला कॉल केलेला असतो की मी तुम्हाला आता नंतर फोन करतो आणि त्यामुळे समर मात्र भयंकर हायपर झालेला असतो. स्वानंदी त्याला सांभाळते. राजवाडे, तुम्ही काळजी करू नका, 25 लाख मागितलेत ना, आपण 25 लाख तयार ठेवूया की, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्या आजीला काहीच होणार नाहीये. इकडे मात्र आता स्वानंदी समरला सावरत असते. सगळेच आता फोनची वाट बघतात. इकडे आनंदने सुद्धा 25 लाखाची कॅश एका बॅगमध्ये भरून तिकडे आता कुठे पोचायचे तिकडे मात्र जायला रेडी असतो. पण समर मात्र म्हणतो थांब, अजून त्यांचा फोन आलेला नाहीये, त्यानंतर ते आपल्याला सांगतील की कुठं यायचं आणि काय नाही. पण आनंद, मला लिटरली भीती वाटायला लागली आहे, खरंच आजीला काही होणार तर नाही ना? आनंद म्हणतो समर, तू आधी पॅनिक होऊ नको बरं, तू थोडासा शांत हो. अरे हे सगळं त्या लोकांनी पैशासाठी केलं आहे ना, मग आजीला जर काही झालं तर त्यांना माहिती आहे पैसे मिळणार नाही आहे, त्यामुळे ते लोक आजीला अजिबात काही करणार नाही आहे, तू अजिबात काळजी करू नको. समर मात्र खूपच बैचेन झालेला असतो. समर, स्वानंदी, आनंद आता त्या किडनॅपरचा म्हणजेच अंशुमनच्या फोनची वाट पाहत असतात. प्रेक्षकांनो, तेवढ्यातच आता फोन येतो. आनंद माता म्हणतो समर लवकर फोन उचल आणि समर मात्र घाबरत घाबरत फोन उचलतो आणि हॅलो म्हणणारच तेवढ्यात अंशुमन मात्र म्हणतो जमा केले का पैसे? समर म्हणतो मला आधी सांगा माझी आजी कशी आहे, मला आधी माझ्या आजीला बोलायचं आहे, तिची सेफ्टी मला आधी महत्त्वाची आहे आणि मला आता खात्री पाहिजे की ती सेफ आहे म्हणून. आता मात्र अंशुमन आवाज बदलून बोलतो, काय रे, तुझ्या बापाचा नौकर आहे का मी तुला गॅरंटीन खात्री द्यायला? तुला मी जो काही पत्ता आता पाठवणार आहे तिकडे एक गाडी तुला दिसेल, 1 तासाच्या आत त्या गाडीत जर पैसे तू पाठवले नाही तर तुझी आजी मात्र ढगात गेली म्हणून समज. आता मात्र प्लीज तुम्ही असं काही करू नका, मी तुमची अट मान्य केली आहे ना, मी पैसे देतोय ना तुम्हाला, मग तुम्ही फक्त मला एवढं तर सांगा ना की माझी आजी सेफ आहे, चांगली आहे की नाही, मला ॲटलिस्ट तिच्याशी एकदा बोलू तरी द्या. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, आजीशी बोलल्याशिवाय मी 1 रुपयासुद्धा तुम्हाला देणार नाही. आता मात्र अंशुमन फोन ठेवतो. अरे काय यार, हा मूर्खच माणूस आहे, आजीला बोलू द्या, आजीला बोलू द्या. मल्लिका म्हणते अंशू अरे काय झालं? अंशुमन म्हणतो मॉम, आता या समरदादाला आजीशी बोलायचं आहे, त्याला वाटतं आजी सेफ नाही आहे आणि आजीशी एकदा बोलल्यावरच तो आता आपल्याला पैसे देणार आहे. इथे आता खूप मोठी गडबड होते प्रेक्षकांनो. नेमकी आजी मात्र त्यावेळेला हळूहळू शुद्धीवर यायला लागते. त्याच वेळेला मल्लिकाच्या ज्या काही बायका असतात ना आणि जे काही त्यांनी माणसं लावलेली असतात त्या मात्र आता आजीची चुळबुळ झाले की घाबरायला लागतात. आता मात्र ही म्हातारी शुद्धीवर आली तर खूप डोक्याला ताप देईल. इकडे मात्र तो म्हणतो हिला परत बेशुद्ध करावं लागेल आणि परत एकदा प्रेक्षकांनो रुमालावर औषध लावून आजीच्या तोंडाला आता रुमाल लावला जातो. आजी मात्र आता स्वतःचंच तोंड दाबते आणि इथेच त्यांची गडबड होते. आजी काही बेशुद्ध होतच नाही. आता मात्र आजी नाटक करते बेशुद्धीचं आणि तिला मल्लिकाला कळतच नाही आहे. आजी एवढी शांत झाली, अरे बापरे म्हातारी गेली की काय? त्या लोकांना आता काय कळायचं कळू दे. इकडे मात्र सगळेच घाबरून गेले. आता ते म्हणतात ए म्हातारी मेली बिली की काय? सगळेच घाबरतात, नाही नाही मी तर फक्त रुमालाचा वास दिला. दुसरा म्हणतो मला वाटतं म्हातारी गेली. तिसरा मात्र म्हणतो अरे म्हातारी जिवंत आहे, तिचे ठोके चालू आहेत ना. तेवढ्यात मल्लिका मॅडम, काय आपल्याला जिवंत आता सोडणार नाही आहे. ज्या बाईने रुमाल लावलेला असतो ती मात्र खूप घाबरते. ती म्हणते नाही बाबा मी तर नाही मारलं. तेवढ्यामध्ये प्रेक्षकांनो त्या बायकांना येतो मल्लिकाचा फोन आणि ती उचलायला आता इतकी घाबरते ना, कसा बसा फोन उचलतात. मल्लिका म्हणते ए अगं काय झालं, एवढा वेळ का लावला तुम्ही फोन उचलायला? अहो काही नाही, इकडे ना तुमची आजीबाई आता शुद्धीवर आली होती. आता मात्र ती अजिबात शुद्धीवर यायला नाही पाहिजे. हे बघा म्हातारीला काही झालं नाही पाहिजे. आता मात्र मल्लिका अंशुमन तिकडे पोहोचतात. प्रेक्षकांनो चक्क आजी आता शांत पडलेल्या असतात. आजीला सगळं दिसतही असतं, सगळं ऐकू पण येत असतं आणि आजीला काही झालं तर नाही ना. आजीला जर काही झालं तर मात्र आपले पैसे गेले असं मल्लिका
सगळ्यांकडे बघत आता बोलत असते. आता ही एवढी शांत का झाली? ती म्हणते, मॅडम मी तर आता या शुद्धीवर येत होत्या ना म्हणून परत एकदा त्या रुमालाचा वास दिला. आणि मल्लिका मात्र ओरडते, अगं मूर्ख आहेस का तू? कोणी सांगितलं होतं तुम्हाला असं करायला? हे बघा, म्हातारीला जर काही झालं ना मी तुम्हाला जिवंत सोडणार नाहीये. अंशुमन तर आता डोक्यालाच हात लावतो. इकडे मात्र अंशुमन खूप घाबरतो आणि म्हणतो, काय यार मॉम, काय चाललंय? सुष्मिता मात्र प्रेक्षकांनो घरी बसून कारस्थानं करत असते. ती मात्र आता तिच्या आईला मंदाकिनीला फोन लावून सांगते, अगं मॉम आजी किडनॅप झाल्या. मंदाकिनी म्हणते, काय आजी किडनॅप? अगं अशा कशा कुठे गेल्या त्या? मग ती म्हणते, मला माहीत नाही मॉम, पण मला ना खूप भीती वाटते. आता काय करायचं? मंदाकिनीच्या डोक्यात पटकन विचार येतो, हे ना काही नाही पण हे मल्लिकाचं कारस्थान असेल. तिने नक्की पैशासाठी आजीला गायब केलेलं असणार आहे. पण सुष्मिताचा विषय असल्यामुळे ती पटकन म्हणते, नाही गं, असा विचार आता माझ्या डोक्यात आला नसणार आहे. काही नाही, तू काही काळजी करू नको, येतील आजी. आता म्हणते, आजी किडनॅप झाल्या. काय? अधीरा कुठे? अधीरा म्हणते, व्हॉट? आजी किडनॅप? कोण केलं आजीला किडनॅप? मंदाकिनी म्हणते, हो ना, मला पण माहीत नाही आहे, पण सुशनी एवढीच बातमी दिली. आत्ताच सुशचा फोन आला होता. आता मात्र आजीसाठी अधीरा खूप पॅनिक होते. आणि इकडे मात्र रोहन म्हणतो, अधीरा तू शांत हो. बाबा म्हणतात, अधीरा बाळा आजीला काही होणार नाही, तू शांत हो बरं. अधीरा म्हणते, आजीने कुणाचं काय वाकडं केलं यार? तिला कोण किडनॅप करू शकतं? मंदाकिनी म्हणते, आता राजवाडे एवढे श्रीमंत आहेत, एवढे पैसेवाले आहे, नक्कीच कुणीतरी पैशासाठी हे कारस्थान केलेलं असेल. तर आता मात्र प्रेक्षकांनो हे कारस्थान कुणी केले हे मात्र आपली स्वानंदी आता कशी बाहेर काढते ना ते मात्र पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. इकडे मात्र मित्रांनो भन्नाट आयडिया केली ती म्हणजे स्वानंदी, समर आणि आनंदने. आतापर्यंत आजीचा मोबाईल स्विच ऑफ होता. आता मात्र आजीचा मोबाईल जेव्हा स्विच ऑन झालाय तेव्हा मात्र स्वानंदीने तडकाफडकी इन्स्पेक्टरला आता आजीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करायला सांगितलेलं असतं. आणि आनंद 25 लाख रुपयांची बॅग घेऊन सांगितलेल्या ॲड्रेसवर मात्र जातो. स्वानंदी आता इन्स्पेक्टरसोबत त्या लोकेशनला जाणारच. प्रेक्षकांनो त्या गुंडांना आता इन्स्पेक्टर मात्र बंदुकीचा धाक दाखवून इकडे स्वानंदी पटकन आजीला सोडवते. मल्लिका, अंशुमन तिकडून गायब झालेले असतात. आणि 25 लाख रुपये घेऊन आनंद मात्र आता त्या गाडीमध्ये पैशाची बॅग ठेवणार. तेवढ्यातच स्वानंदी आनंदला फोन करून सांगते की आजी सुखरूप आहेत, त्या माझ्या तावडीत आहेत, आता काही काळजी करायचं कारण नाही आहे आनंद दादा, तुम्ही आता पैसे टाकू नका. आनंद पटकन पैसे घेऊन तसाच माघारी जातो. आणि ज्या वेळेला स्वानंदी मात्र आता इकडे आजीला घेऊन राजवाड्यांच्या घरात येते तेव्हा समर अक्षरशः आजीला बघून रडायलाच लागतो. समरने आजीला कडकडून मिठी मारली आहे. आणि आजीवरचं प्रेम मात्र प्रेक्षकांनो, समरचा आजीवर किती जीव आहे हे मात्र आपल्याला पाहायला मिळलं. आता मात्र समरला हायचं वाटले. इकडे आजीला स्वानंदीने सुखरूप घरी आणलंय. 25 लाख रुपये सुद्धा वाचले. मल्लिका आणि अंशुमनचा डाव मात्र पुरता उधळून लागलाय. होय मित्रांनो, आता मात्र हे सगळं कारस्थान करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर आपल्या घरचाच माणूस आहे. हे मात्र आता स्वानंदी समोरच्या पुढे कशी आणणारे प्रेक्षकांनो हे सगळं पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.